हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण ओज या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. क्रियाशारीर पेपर 2 मध्ये ओज हा जो टॉपिक दिलेला आहे किंवा ही जी संकल्पना आहे म्हणजे काय, याचे विकृती झाली तर काय होणार आहे, याचं महत्त्व काय आहे, हे सगळे पॉईंट्स आपण आज डिस्कस करणार आहोत. हा जो टॉपिक आहे ओज, हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी विचारला जाणार आहे. ओज म्हणजे काय? जेव्हा आपण याच्या आधी पहिले 7 धातू आपण बघितले होते, म्हणजे जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याच्याच पुढचा जो एक कॉन्सेप्ट आहे किंवा त्याच्याच पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे ओज. तर या शब्दाची निर्मिती कशी झाली त्याला आपण व्युत्पत्ती म्हणतो. व्युत्पत्ती म्हणजे काय, तर एखादा शब्द नेमका कसा तयार झाला. तर ओज कसा तयार झालेला आहे शब्द, उपजेर बले बलोपश्च, म्हणजेच उपज या धातूला असन हा प्रत्यय लागला की बल या अर्थाने जेव्हा असन हा प्रत्यय उपज या धातूला लागतो तेव्हा ओजस असा शब्द तयार होतो. संस्कृतचे जर तुम्हाला रूल्स माहिती असतील किंवा संस्कृत व्याकरणमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्ही कधी वाचलं असेल, तर तुम्हाला हे लक्षात येईल की कधीही जेव्हा कोणताही धातू असतो, म्हणजे संस्कृतमध्ये कोणताही शब्द कसा तयार होतो, तर त्याचं मूळ धातू रूप असतं, एक धातू असतो आणि त्याला प्रत्यय लागून एखाद्या पर्टिक्युलर शब्दाची निर्मिती होते. त्याच पद्धतीने ओज हा शब्द कसा तयार झालेला आहे, तर उपज या धातूला असन हा प्रत्यय जेव्हा बल या अर्थाने लावला जातो, म्हणजे प्रत्येक प्रत्ययाचे देखील परत वेगवेगळ्या अर्थाने ते प्रत्यय लावले जातात. एका प्रत्ययाचे अनेक अर्थ असू शकतात. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचे की उपज या धातूला जेव्हा असन हा प्रत्यय बल या अर्थाने लावला जातो तेव्हा त्यातून ओजस नावाचा शब्द तयार होतो. तर ह्या ओजाची व्याख्या किंवा निरुक्ती काय आहे, नक्की ओज कशाला म्हणायचं, तर सर्व धातू सारम ओजाहा अभिधीयते, म्हणजे सगळ्या धातूंचा सार भाग, सगळ्या धातूंचा इसेन्स ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याचा कोर पार्ट आपण म्हणतो त्याला ओज असं म्हणायला सांगितलेलं आहे. म्हणजे रसादी ज्या 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, ह्या सगळ्या धातूंच्या उत्कृष्ट म्हणजे सार भागाला, ह्या सगळ्या धातूंचा जर आपण इसेन्स काढला, सार काढला, तर त्यातून जी निर्मिती होणार आहे त्याला आपण ओज म्हणणार आहोत. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, तर 7ही धातूंचा एकदम प्युरेस्ट फॉर्म किंवा त्याचा एक इसेन्स, त्याच्यातला एकदम सारवान भाग जो आहे 7ही धातूंचा, कारण प्रत्येक धातूवर त्या धात्वाग्नीची क्रिया होणार आहे आणि त्याच्यातून त्या धातूची निर्मिती होणार आहे. तर अशा पद्धतीने रसापासून शुक्र धातूची निर्मिती होत असताना ह्या सगळ्या धातूंवरती त्या धात्वाग्नींची क्रिया झाल्यानंतर शुक्र धातूनंतर या सगळ्या धातूंचा जो इसेन्स आहे तो म्हणजे ओज सांगितलेला आहे. दुसरा एक रेफरन्स अष्टांग संग्रहामध्ये काय दिलेला आहे, तर तेजो यत सर्व धातूना ओजस तत् परम उच्चते, म्हणजे काय, तर सर्व धातूंच्या उत्तम तेजाला म्हणजेच सर्व धातूंच्या उत्तम श्रेष्ठ अशा सार भागाला ओज म्हणायला सांगितलेला आहे. म्हणजे ओज ही संकल्पना काय आहे, तर 7 धातूंचा जो इसेन्स आहे, 7ही धातूंचा जो एक सार भाग आहे त्याला आपण ओज असं म्हणणार आहोत. तर ही व्याख्या आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, कारण प्रॅक्टिसमध्ये किंवा पुढे थ्रूआउट BMS करिक्युलम या संकल्पनेची आपल्याला वारंवार रिक्वायरमेंट असणार आहे किंवा वारंवार याचे रेफरन्सेस येणार आहेत. त्यामुळे ओज म्हणजे काय, तर ही संकल्पना जर इथेच व्यवस्थित क्लिअर झाली तरच आपण पुढच्या ज्या निदानामधल्या गोष्टी आहेत, चिकित्सेमधल्या गोष्टी आहेत, त्या आपण अभ्यासू शकणार आहोत. त्यामुळे ओज इज नथिंग बट 7ही धातूंचा इसेन्स किंवा 7ही धातूंपासून तयार झालेला एक सार भाग जो आहे त्याला आपण ओज असं म्हणणार आहोत. या ओजाचे पर्याय आहेत का, जसे प्रत्येक धातूचे पर्याय होते तसे ओजाला देखील काही पर्याय आहेत का, तर येस, बल, प्राण, धातू स्नेह, धातू तेज, जीव शोणित आणि शुक्रसार. का असं म्हटलं असेल, तर ओज जे आहे त्यालाच बल म्हटलेलं आहे. का, तर
पुढे आपल्याला लक्षात येणार आहे, आपण जेव्हा लेक्चरमध्ये बघणार आहोत एक एक पॉईंट, तेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे की ओज काय काम करणार आहे, तर ते शरीराला बल देण्याचं काम करणार आहे. सगळे धातू काय करतात, शरीराला टिकवून ठेवण्याचं काम, शरीराला धारण करून ठेवण्याचं काम करतात. तर हे धातूंचं कार्य असेल तर धातूंचा सार भाग काय करणार आहे, तर ऑब्व्हियसली त्याचं कार्य अजून उत्तम असणार आहे. ते अजून शरीराला काहीतरी स्ट्रेंथ देण्याचं काम करणार आहे. त्यामुळेच ओजाला बल हा पर्याय आलेला आहे. प्राण असा देखील पर्याय आलेला आहे. का, तर हे जे ओज आहे शरीरामधलं, याचा जर नाश झाला तर मनुष्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणजे माणसाला मृत्यू देखील येऊ शकतो. ते मनुष्याचे डेथ होऊ शकते. इथपर्यंत या ओजाचं महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळेच ओजाला प्राण असं म्हटलेलं आहे, कारण मनुष्याचे प्राण हेच या ओजामध्ये आहेत. जर या ओजाचा नाश झाला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे प्राण हा पर्याय ओजाला दिलेला आहे. धातू स्नेह का असं म्हटलं असेल, जसं आपण व्याख्येमध्ये बघितलं, निरुक्तीमध्ये बघितलं की प्रत्येक जे काही धातू आहेत, 7ही धातूंचा सार भाग इसेन्स आहे. त्यामुळे धातूंचा स्नेह म्हणजे धातूंचा स्निग्ध अंश असा जो आहे तो म्हणजे ओज. म्हणूनच धातू स्नेह असा पर्याय दिलेला आहे ओजाला. धातू तेज, परत तेच धातूंचा सार भाग आहे. प्रत्येक धात्वाग्नीची क्रिया होऊन एक इसेन्स तयार होणार आहे, त्याला आपण ओज म्हणणार आहोत. म्हणजेच काय, धातूंचा तेज, धातूंवरती क्रिया होऊन एक इसेन्स जो सार भाग तयार होणार आहे त्याला ओज म्हणणार आहोत. त्यामुळे धातू तेज असा देखील ओजाचा पर्याय आलेला आहे. जीव शोणित असा ओजाला पर्याय दिलेला आहे. शुक्र सार, कारण सगळ्यात शेवटचा धातू कोणता आहे, 7वा धातू शुक्र धातू. तर सगळ्या धातूंनंतर शुक्र धातू तयार होणार आहे आणि शुक्र धातू नंतर पुढे कोण तयार होणार आहेत, ओज तयार होणार आहे, कारण 7ही धातूंचा इसेन्स असणार आहे. त्यामुळे जर आपण सिक्वेन्सली बघितलं तर शुक्र धातू नंतर ओजाची निर्मिती होते, म्हणून शुक्र धातूचा सार असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे हे ओजाचे पर्याय आहेत. हा जो पॉइंट आहे हा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा AI PGET सारख्या ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहेत तिथे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. खालीलपैकी ओजाचे पर्याय कोणते, तर खाली असं असू शकतं, जीवशोणित, धातुसार, जीवशोणित, शुक्रसार, प्राण, ऑल ऑफ द अबव. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की या तीनही हे जे काही तीनही ऑप्शन दिलेले आहेत, जीवशोणित, शुक्रसार, प्राण, हे ओजाचे पर्याय आहेत. त्यामुळे ऑप्शन ऑल ऑफ द अबव असं आपल्याला चूज करावा लागणार आहे. त्यामुळे हे पर्याय हा जो टॉपिक आहे किंवा हा जो पॉइंट आहे ओजामधला तो MCQच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण बघितलं की ओज म्हणजे काय, धातूंचा इसेन्स. पण याची निर्मिती कुठे होते, जसं प्रत्येक धातूची निर्मिती त्या त्या धातू व स्त्रोतसामध्ये होते, तशी या ओजाची निर्मिती कुठे होते, तर प्रथमम जायती ही ओजाहा शरीरे अस्मिन शरीरेणा. म्हणजेच शरीराची उत्पत्ती होत असताना सर्वप्रथम ओजाची निर्मिती होते. तर शरीराची उत्पत्ती कुठे होते, गर्भावस्थेमध्ये. जेव्हा शुक्र शोणिताचा संयोग होतो आणि त्याच्यातून जेव्हा गर्भनिर्मिती होते, तर त्या गर्भावस्थेमध्ये सगळ्यात आधी बाकीचं शरीर तयार होण्याच्या आधी ओजाची निर्मिती ही होत असते. त्यामुळेच ओजाची उत्पत्ती कुठे होणार आहे, तर गर्भावस्थेमध्ये. ज्या शरीर घटकावर मनुष्याचं संपूर्ण जीवन अवलंबून आहे, कारण आपण बघितलं की ओजाला प्राण हा पर्याय दिलेला आहे. कारण जर ओजच नसेल तर मनुष्याचे प्राण जीवित राहणार नाहीयेत, मनुष्याचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे अशा एवढ्या महत्वाच्या या शरीर घटकावर मनुष्याचं जर जीवन अवलंबून आहे आणि जर ज्याचा नाश झाला तर मनुष्याला मृत्यू येणार आहे, अशा ओजाची उत्पत्ती ही गर्भावस्थेमध्येच होत असते. त्यामुळे सगळ्यात आधी गर्भावस्थेमध्ये शरीराची उत्पत्ती होत असताना सगळ्यात प्रथम ही ओजाची निर्मिती होते आणि जन्म झाल्यानंतर पूर्ण 9 महिने गर्भावस्था पूर्ण झाल्यानंतर बाळाचा जेव्हा जन्म होतो त्याच्यानंतर मात्र या ओजाचं जे पोषण आहे ते आहारामधून होतं. म्हणजे आपण जे काही आहार सेवन करतो त्या आहारामधून या ओजाचं नरिशमेंट किंवा पोषण हे होत असतं. त्यामुळे ओजाची निर्मिती कुठे होणार आहे, तर गर्भावस्थेमध्ये होणार आहे आणि जन्मानंतर या ओजाचं पोषण जे आहे ते आपण सेवन केलेल्या आहारामधून होणार आहे. पुढे या ओजाचं स्थान काय आहे, लोकेशन काय आहे, कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक दोषांची स्थानं सांगितलेली आहेत, प्रत्येक धातूंसाठी धातू व स्त्रोतस आहेत, मूल स्थानं सांगितलेली आहेत. तसं ओजाचं स्थान काय आहे,
कुठे एक्झॅक्टली आपल्याला हे ओज शरीरामध्ये स्थित बघायला मिळणार आहे? तर हृदि तिष्ठती यत् शुद्धम रक्तम ईशत सपीतकम ओजाहा शरीरे संख्यातम तन्नाशा विनश्यती. म्हणजे हृदि तिष्ठती, तिष्ठती म्हणजे राहणे, हृदि म्हणजे हृदय, तर हृदयाच्या ठिकाणी राहणारा असा हा ओज आहे. म्हणजेच ओजाचं स्थान काय सांगितलेलं आहे? हृदय. यात शुद्धम रक्तम ईशत सपीतकम, आणि त्याचं स्वरूप किंवा ते कशा प्रकारे दिसणार आहे? तर रक्तम म्हणजे लालसर वर्णाचं, आणि ईशत सपीतकम, ईशत म्हणजे अल्प, सपीतकम म्हणजे पिवळसर, म्हणजे लाल आणि अल्प पिवळसर अशा वर्णाचं किंवा अशा स्वरूपाचं हे ओज हृदयाच्या ठिकाणी आपल्याला स्थित असलेलं बघायला मिळणार आहे. त्यामुळे हृदयामध्ये असणारे शुद्ध स्वरूपातील ओज हे लाल, रक्तम म्हणजे लालसर, किंचित लाल आणि पिवळसर, पीतकम म्हणजे पिवळसर रंगाचे असणार आहे. आणि या ओजाचा जर नाश झाला, ओजा हा शरीरे संख्यातम तन्नाशा, म्हणजे ह्या शरीरातल्या ओजाचा जर नाश झाला तर काय होणार आहे? विनश्यती, शरीराचाच नाश होणार आहे. म्हणजे जर ह्या ओजाचा नाश झाला कोणत्याही कारणाने तर मनुष्याच्या शरीराचा नाश होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? तर पुरुषाचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे ओजाचा प्रमुख स्थान काय सांगितलेलं आहे? हृदि तिष्ठती म्हणजे हृदय, आणि तिथून हृदयामधून संपूर्ण अवयवांना या ओजाचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे स्थान काय आहे ओजाचं? तर हृदय. आणि स्वरूप काय सांगितलेलं आहे? रक्तम ईशत सपीतकम. हे शब्द जर असेच्या असे लक्षात ठेवले तर ते आपल्याला जास्त बेटर असतात. कारण पीजी एंट्रन्समध्ये किंवा MCQ साठी जर कधी तुम्हाला हा श्लोक विचारला गेला तर तुम्हाला तो पर्टिक्युलर शब्द माहिती असणं गरजेचं असतं. भलेही तुम्हाला असं माहिती आहे की हा ओजाचं स्वरूप काय आहे, तर लालसर, लाल रंगाचं आणि थोडंसं अल्प पिवळसर, असं हे आपण थिअरॉटिकल आन्सरमध्ये लिहू शकतो किंवा SAQ LAQ मध्ये लिहू शकतो. पण जर MCQ साठी तुम्हाला काही स्पेसिफिक विचारलं असेल, हृदि तिष्ठती यत् शुद्धम डॅश डॅश ओजाहा शरीरे संख्यातम तन्नाशा विनश्यती, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रक्तम ईशत सपीतकम असा पर्टिक्युलर शब्द इथे आलेला आहे. आणि असे जे MCQ असतात हे PG एंट्रन्समध्ये विचारले जातात. त्यामुळे कोणताही शब्द जो श्लोकमध्ये जसा दिलेला आहे तशाच पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याचा अर्थ तुम्ही नंतर जेव्हा SAQ LAQ मध्ये एक्सप्लेन करता तेव्हा तुम्ही लिहू शकता, पण जो शब्द आहे तो तशाच्या तसा जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला MCQ सॉल्व्ह करत असताना जास्त चॅलेंजेस येणार नाही. तर इथे आपण काय बघितलं आता? ओजाचं स्थान कुठे आहे? हृदि तिष्ठती म्हणजे हृदयाच्या ठिकाणी ओजाचं स्थान आहे. आणि स्वरूप कसं सांगितलेलं आहे? तर रक्तम ईशत्स पीतकम म्हणजे लाल आणि अल्प पिवळसर अशा स्वरूपाचं हे ओज आहे. आणि या ओजाचा जर नाश झाला तर काय होणार आहे? मनुष्याचा मृत्यू देखील होणार आहे. इतकं याचं महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळेच ओजाला प्राण हा पर्याय आलेला आहे. या ओजाचे गुण काय आहेत? क्वालिटीज काय आहेत? तर गुरुहु शीतम मृदु श्लक्ष्णम बहलम मधुरम स्थिरम प्रसन्नम पिच्छिलम स्निग्धम ओजो दशगुणम स्मृतम. किती गुण सांगितलेले आहेत ओजाचे? 10 गुण सांगितलेले आहेत. दशगुणम म्हणजेच टोटल 10 गुण, 10 क्वालिटीज या ओजाचे सांगितलेले आहेत. कोणते कोणते? गुरु, शीत, मृदू, श्लक्ष्ण, बहल, मधुर, स्थिर, प्रसन्न, पिच्छिल आणि स्निग्ध. आता जेव्हा तुम्ही अष्टांग हृदय संहिता अध्ययनामध्ये अष्टांग हृदय अध्याय 1 आयुष्कामी अध्याय तुम्ही अभ्यासला असाल, अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 1, तर त्याच्यामध्ये या प्रत्येक गुणांबद्दल वर्णन आलेलं आहे की गुरुगुण कशाला म्हणायचं? बृहणे गुरु. शीतम कशाला म्हणायचं? स्तंभने शीताः. तर याबद्दल तुम्ही तिथे डिटेल अभ्यास केलेला असेल. आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की ओजाचे गुण किती आहेत? 10. कोणते कोणते? तर गुरु, शीत, मृदू, श्लक्ष्ण, बहल, मधुर, स्थिर, प्रसन्न, पिच्छिल आणि स्निग्ध असे 10 गुण ओजाचे सांगितलेले आहेत. हेच सेम गुण तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे? तर गोदुग्ध जे आहे, गाईचं दूध जे आहे
त्याचे हे जे ओजाचे गुण आहेत तेच सेम गुण गाईच्या दुधाचे आहेत. त्यामुळेच गाईच्या दुधाने ओजाचं वर्धन होणार आहे. म्हणजे जर गाईचं दूध नित्य नियमाने सेवन केलं, पिलं, तर ह्या शरीरस्थ ओजाचं काय होणार आहे? वृद्धी होणार आहे. शरीरस्थ ओजाचं पोषण व्यवस्थित होणार आहे. कारण ह्यांच्या दोघांचे गुण सारखे आहेत. पण ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट गुण कोणाचे आहेत? ओजाचे अपोजिट तर विष आणि मद्य. म्हणजे विषाचे गुण आणि मद्याचे गुण हे ओजाच्या अपोजिट आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हा एक्स्ट्रा पॉइंट आहे जो पीजी एंट्रन्सच्या दृष्टीने इथे सांगितलेला आहे की ओज आणि गोदुग्ध हे साधारण म्हणजे एकसारख्या गुणाचे आहेत आणि ओजाच्या अपोजिट गुण कोणाचे आहेत? तर विषाचे गुण आणि मद्याचे गुण हे ओजाचे अपोजिट सांगितलेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर हे 10 गुण ओजाचे सांगितले. पुढे ओजाचं स्वरूप काय आहे? जसं आपण मगाशी बघितलं, हृदि तिष्ठती यत् शुद्धम रक्तम ईशत्स पीतकम. म्हणजे हृदयाच्या ठिकाणी असणारा हा ओज कशा स्वरूपाचा आहे? तर रक्त म्हणजे लाल आणि अल्प पिवळसर अशा स्वरूपाचा हा ओज हृदयाच्या ठिकाणी असणार आहे. प्रथमम जायते ही ओजा शरीरे अस्मिन शरीरेण. आणि ह्या ओजाची निर्मिती कुठे होणार आहे? तर गर्भावस्थेमध्ये जेव्हा शरीराची उत्पत्ती होत असते त्यावेळी सगळ्यात आधी या ओजाची निर्मिती तिथे होणार आहे. सर्पी वर्णम मधुरसम लाजागंधी प्रजायते. आणि याचं एकूण वर्णन कसं सांगितलेलं आहे? वर्ण कसा आहे म्हणजे रंग कसा आहे? सर्पी वर्ण म्हणजे घृत तुपाप्रमाणे याचा एक रंग सांगितलेला आहे. मधुरसम म्हणजे साधारण मधासारखा याचा टेस्ट सांगितलेली आहे. आणि लाजागंधी वास कसा सांगितलेला आहे? याचा गंध कसा आहे? तर लाजागंधी म्हणजे लाया ज्या असतात त्यांचा जो काही वास असतो त्या पद्धतीने या ओजाचा वास सांगितलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे रक्तम ईशत्स पीतकम सांगितलेलं आहे, परत सर्पी वर्ण पण सांगितलेलं आहे. हे काय आहे? तर सर्पी वर्ण म्हणजे घृताप्रमाणे तुपाचा रंग जसा असतो, जर तुम्ही तुपाचा रंग व्यवस्थित बघितला, व्यवस्थित लोणी कढवून जर तूप बनवलेलं असेल तर त्याचा वर्ण कसा असतो? तर साधारण रक्तम ईशत्स पीतकम असतो. म्हणजे साधारण थोडासा लालसर, थोडासा पिवळसर अशा स्वरूपाचं हे तूप आपल्याला बघायला मिळतं. तर त्याच पद्धतीने स्वरूप हे रक्तम ईशत्स पीतकम, पण एक्झॅक्टली वर्ण आपल्याला कळायला पाहिजे की नक्की रक्तम ईशत्स पीतकम म्हणजे कशासारखं? तर घृतासारखं. सर्पी म्हणजे घृत तुपाप्रमाणे त्याचा रंग सांगितलेला आहे. टेस्ट किंवा रस कसा सांगितलेला आहे? तर मधु म्हणजे मधाप्रमाणे त्याचा रस सांगितलेला आहे. आणि गंध म्हणजे त्याचा वास कसा सांगितलेला आहे? तर लाजागंधी म्हणजे लाया ज्या असतात लायांप्रमाणे त्याचा गंध सांगितलेला आहे. त्यामुळे हा जो पॉइंट आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ओजाचं स्वरूप रक्तम ईशत्स पीतकम, ओजाचा वर्ण सर्पी वर्ण, ओजाचा रस मधुरस म्हणजे मधाप्रमाणे गोड असा रस सांगितलेला आहे. आणि ओजाचा गंध कसा आहे? लाजागंधी म्हणजे लायाप्रमाणे असं ओजाचा वास सांगितलेला आहे. पुढे हे जे ओज आहे याचे 2 प्रकार आहेत. भेद म्हणजे 2 प्रकारचं ओज शरीरामध्ये आहे. द्विविधम ओजो दर्शयती परम अपरम च. म्हणजे पर ओज आणि अपर ओज असे 2 ओजाचे भेद सांगितलेले आहेत. पर ओज आणि अपर ओज. तर यांचं प्रमाण काय आहे किंवा यांचं स्थान काय आहे हे आपण बघणार आहोत. जनरल लोकेशनमध्ये आपण बघितलं की ओजाचं स्थान हे हृदयाच्या ठिकाणी आहे. पण जेव्हा भेद आपल्याला बघायचे आहेत, ओज 2 प्रकारचा आहे, पर आणि अपर. तर त्यांचं प्रमाण काय आहे? तर पर ओज जे आहे ते अष्टबिंदू म्हणजे 8 बिंदू इतकं त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. आणि अपर ओज जे आहे ते अर्धा अंजली इतकं त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. पर ओज कुठे आहे? तर हृदयाच्या ठिकाणी आहे जे आपण बघितलं. आणि अपर ओज हे सर्व शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे 2 प्रकारचं ओज आहे, पर आणि अपर. पर ओज हे हृदयाच्या ठिकाणी आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे?
अष्टबिंदू 8 बिंदू एवढं त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. आणि अपर ओज जे आहे ते सर्व शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याचं प्रमाण आहे अर्धा अंजली. ऑब्वियस आहे, संपूर्ण शरीरामध्ये आहे त्यामुळे त्याचं प्रमाण देखील थोडंसं जास्त असणार आहे. त्यामुळे अर्धा अंजली हे अपर ओजाचं प्रमाण आहे. आता इथे आपण जेव्हा सुरुवातीला म्हणालो की ओजाचा जर नाश झाला तर मनुष्याचा मृत्यू होणार आहे, तर इथे जेव्हा आपण या दोन वेगवेगळ्या ओजांच्या प्रकारांबद्दल बोलत आहोत तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचे की जो ओज नाश पावणार आहे आणि त्याच्यानंतर मृत्यू येणार आहे तो कोणत्या प्रकारचा ओज असेल, तर ऑब्व्हियसली तो पर ओज असणार आहे. कारण हृदयाच्या ठिकाणच्या ओजाचा जर नाश झाला तर ते मनुष्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणार आहे. पण अपर ओज जे आहे, पूर्ण शरीरामध्ये पसरलेलं जे काही ओज आहे त्याचा जर प्रमाण कमी झालं किंवा त्याचा जर नाश झाला तर ते समहाऊ आपल्याला आहार्य द्रव्य चिकित्सेने या आपल्याला ते वाढवता येऊ शकतं. पण जर पर ओजाचा हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या ओजाचा जर नाश झाला तर मात्र मनुष्याचा मृत्यू होणं हे अटळ आहे. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचे की दोन प्रकारचे ओज, पर आणि अपर. पर ओज हृदयाच्या ठिकाणी आहे आणि त्याचं प्रमाण अष्टबिंदू आहे म्हणजे 8 बिंदू. आणि अपर ओज हे सर्व शरीरामध्ये आहे आणि त्याचं प्रमाण आहे अर्धा अंजली. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ओजाचं कार्य काय आहे, काय कर्म करणार आहे ओज? ओजो विवृद्धौ देहस्य तुष्टी बलोदयाः, म्हणजे देहाची तुष्टी करणार आहे, धातूंची तुष्टी करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे, तर धातूंना बल देणार आहे, धातूंचं पोषण करणार आहे. हे ओजाचं काम आहे. आणि बलोदयाः शरीराला बल देण्याचं काम, शरीराला स्ट्रेंथ देण्याचं काम हे ओजाचं सांगितलेलं आहे. त्यामुळेच आपण पर्याय जेव्हा बघत होतो तेव्हा ओजाला बल हा देखील पर्याय आलेला आहे. कारण ओज काय करणार आहे, तर शरीराला बल देण्याचं काम करणार आहे. त्यामुळे ओजाची दोन कार्य आपल्याला लक्षात ठेवायची, देहस्य तुष्टी आणि बल. म्हणजेच देहाची तुष्टी करणं म्हणजे धातूंची तुष्टी करणं, धातूंना एक नरिशमेंट देणं, त्यांचं पोषण करणं आणि शरीराला बल देणं, स्ट्रेंथ देणं हे ओजाचं कार्य सांगितलेलं आहे. हे जर ओज काही कारणाने त्याची विकृती झाली, म्हणजे त्याचं जर काही बिघाड झाला या ओजामध्ये, तर शरीरामध्ये काय काय लक्षणं दिसणार आहेत. तर असा जर बिघाड झाला तर ओज विकृती ही 3 प्रकारची असते. ओजो व्यापत, ओजो विस्त्रंस आणि ओज क्षय, अशा 3 प्रकारच्या विकृती ओजाबद्दल आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर पहिलं आहे ओजो व्यापत. म्हणजे काय, तर अयोग्य आहार विहार या कारणामुळे दोष दुष्ट होणार आहेत आणि याच आहारातून ओजाचं पोषण होणार आहे. आपण बघितलं होतं की ओजाची निर्मिती गर्भावस्थेमध्ये होते, पण जन्मानंतर आपण जो काही आहार घेणार आहोत त्यातून त्या ओजाचं पोषण होणार आहे. पण जर हाच सेवन करणारा आहार चुकीचा असेल, असात्म्य असेल, अयोग्य असं असेल तर या ओजाचं पोषण होणार आहे का, तर नाही होणार आहे. त्यामुळे अशा अयोग्य पोषणामुळे ओजो व्यापत ही ओज विकृती होणार आहे. म्हणजे चुकीचा आहार सेवन केल्याने, चुकीची लाईफस्टाईल असल्या कारणाने जे काही ओजाची विकृती होणार आहे त्याला आपण ओजो व्यापत असं म्हणणार आहोत. तर जर ओजो व्यापत हे ओज विकृती झाली तर शरीरामध्ये काय लक्षणं दिसणार आहेत? स्तब्ध गुरुगात्रता, वातशोफो, वर्णभेदो, ग्लानिस्तंद्रा निद्राच व्यापन्ने. व्यापन्ने म्हणजे ओजो व्यापत. व्यापत जर झालं तर काय काय लक्षणं शरीरामध्ये दिसणार आहेत? स्तब्ध गुरुगात्रता म्हणजे काय, तर शरीरामध्ये स्टिफनेस येणार आहे, एक हेवीनेस येणार आहे. स्तब्धता म्हणजे शरीराचे जे काही अवयव आहेत ते स्टिफ होणार आहेत, गुरु होणार आहेत, म्हणजे शरीराचे अवयव एकदम हेवी होणार आहेत. वातशोफ म्हणजे काय, तर वातज शोथ म्हणजे पिटिंग एडिमा. जर स्पेसिफिकली पायांवर आपल्याला हे बघायला मिळतं. जर तुम्ही क्लिनिक्सला किंवा हॉस्पिटलला कुठे ऑब्झर्वेशनसाठी जात असाल तर ज्या पेशंट्सच्या पायावर सूज असते त्यांच्या आपण पायावरती थोडंसं दाबून बघितलं तर तिथे एक खड्डा पडतो त्या स्वेलिंगवरती आणि थोड्या वेळाने तो परत खड्डा वरती येतो. म्हणजे ते जे काही आपण प्रेस केल्यामुळे एक खड्डा तिथे तयार झालेला असतो तो थोड्या वेळाने प्रेशर रिलीज झाल्यानंतर आपोआप वरती येतो आणि परत स्वेलिंग दिसायला लागतं. तर हे जे आहे याला आपण पिटिंग एडिमा म्हणतो आणि हे एक स्पेसिफिक साईन आहे वातज शोथामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर जर ओजो व्यापत
झालं असेल शरीरामध्ये, तर आपल्याला अशा प्रकारचा पिटिंग एडिमा बघायला मिळतो आणि स्पेसिफिकली तो लोअर लिम्स म्हणजे पायांवरती हे बघायला मिळतं. वर्णभेद म्हणजे शरीराचा किंवा चेहऱ्याचा एकूणच त्वचेचा वर्ण जो आहे, कॉम्प्लेक्शन जे आहे तो चेंज होतो. म्हणजे एकदम त्वचा म्लान दिसायला लागते किंवा त्वचेची एक चकाकी जी असते, तेज जे असतं ते निघून जातं. ग्लानी म्हणजे कोणत्याही कामामध्ये उत्साह वाटत नाही, नेहमी आळस असा पेशंटला वाटायला लागतो. तंद्रा, जे काही इंद्रिय आहेत ते आपले आपले विषय सेवन करण्यामध्ये असमर्थ होतात. म्हणजे जर डोळ्यांचं काम काय आहे बघणे, तर ते कार्य व्यवस्थित न होता ती व्यक्ती एका ठिकाणी शून्यात बघत राहतीये, तिला काहीच आकलन होत नाहीये कोणत्याही गोष्टींचा, आजूबाजूला काय चालू आहे याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तर हे जे काही आहे हे तंद्रा आहे. म्हणजे जे इंद्रिय आहेत आपले ज्ञानेंद्रिय, ती आपले विषय ग्रहण करण्यासाठी अकार्यक्षम होतात. आणि निद्रा म्हणजे कंटिन्युअस त्या व्यक्तीला झोप येत असते. तर हे जे काही लक्षणं आहेत ही कधी आपल्याला जाणवणार आहे, जर शरीरामध्ये ओझो व्यापत झालं असेल. ओझो व्यापत कशाने होणार आहे, तर अयोग्य आहार विहाराच्या सेवनामुळे, म्हणजे चुकीचा आहार विहार घेतल्या गेल्यामुळे शरीरस्थ जो काही ओझ आहे त्याची विकृती होणार आहे आणि त्याच्यातून ओझो व्यापत हे निर्माण होणार आहे. आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये काय लक्षणं दिसणार आहेत, स्तब्ध गुरुगात्रता म्हणजे शरीर स्टिफ होणार आहे, हेवी होणार आहे. त्याच्यानंतर वातशोफ म्हणजे पिटिंग एडिमा आपल्याला बघायला मिळणार आहे. वर्णभेद म्हणजे त्वचेचा वर्ण जो आहे, कॉम्प्लेक्शन जे आहे ते चेंज होणार आहे. त्वचेची चकाकी निघून जाणार आहे. ग्लानी म्हणजे कोणत्याही कामामध्ये त्या व्यक्तीला उत्साह वाटणार नाहीये. त्या व्यक्तीची इंद्रिय जी आहेत ती व्यवस्थित कार्य करणार नाहीयेत. ती स्वतःचे विषय ग्रहण करण्यासाठी अकार्यक्षम अशी असणार आहेत आणि त्या व्यक्तीला कंटिन्युअसली झोप येणार आहे. निद्रा हे लक्षण पेशंट आपल्याला सांगणार आहे. तर ही जर लक्षणं असतील तर आपल्याला लक्षात ठेवायचे की हे ओझो व्यापतची लक्षणं आहेत. पुढे दुसरी ओज विकृती आहे ती म्हणजे ओझो विस्त्रंस. कारण 3 प्रकारच्या ओज विकृती आपण सांगितल्या होत्या सुरुवातीला. ओझो व्यापत, ओझो विस्त्रंस आणि ओजक्षय. तर ओझो व्यापत आपण बघितलं, त्याच्यानंतर आता ओज विस्त्रंस. हे कशामुळे होणार आहे, तर आघातामुळे, ट्रॉमामुळे. आघात हे ओझो विस्त्रंसाचं एक प्रमुख कारण सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही कारणाने जर आघात झाला, काही ट्रॉमा झाला, तर त्यानंतर ह्या प्रकारची ओज विकृती आपल्याला शरीरामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे अवयवांवर आघात झाल्यामुळे त्या अवयवांमधील धातूंमध्ये जे काही ओज आहे तेज स्वरूपामध्ये असणार, ते स्थानच्युत होऊन त्या धातूंमधून बाहेर पडून ओज विस्त्रंस ही विकृती निर्माण होणार आहे. म्हणजे कोणत्याही अवयवावर जर जोरदार आघात झाला, काही ट्रॉमा झाला, तर तिथे असणाऱ्या ओजाची एक विकृती होणार आहे. म्हणजे तिथे असणारा ओज जो आहे तो त्या स्थानातून बाहेर पडणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, तर त्याचं विस्त्रंस म्हणजे एका ठिकाणाहून ते दुसरीकडे जाणार आहे. कारण आपण बघितलं की अपर ओजाचं स्थान सर्व शरीर सांगितलेलं आहे. तर शरीरामध्ये कुठेही जर आघात झाला तर त्या ठिकाणच्या ओजाचा हे स्थान चेंज होणार आहे. ते आघातामुळे तिथलं ओज त्या पर्टिक्युलर स्थानातून निघून दुसरीकडे जाणार आहे. म्हणजेच त्याला आपण ओजो विस्त्रंस असं म्हणणार आहोत. जर हे ओजो विस्त्रंस अशी ओज विकृती झाली तर शरीरामध्ये काय लक्षणं दिसणार आहेत, तर संधी विश्लेषो गात्राणाम सदनम दोषचवनम क्रिया सन्निरोधश्च विस्त्रंसे. म्हणजे जर ओज विस्त्रंस झाला काही आघातामुळे, तिथला जो ओज आहे तो स्थानच्युत झाला, म्हणजे तिथलं स्थान सोडून दुसरीकडे गेला, तर शरीरामध्ये काय लक्षणं दिसणार आहेत, संधी विश्लेष म्हणजे सांधे जे आहेत ते एकदम गळून गेल्यासारखे वाटणार आहेत. सांध्यांमधली ताकद कमी होणार आहे. म्हणजे जॉईंट्स जे आहेत ते एकदम वीक होणार आहेत. त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होणार आहे. गात्राणाम सदनम म्हणजे शरीर पूर्ण गळून गेल्यासारखं, अजिबात एनर्जी नाहीये शरीरामध्ये, अशा स्वरूपाचं लक्षण रुग्ण आपल्याला सांगणार आहे. दोष चवन म्हणजे जे काही शरीरस्थ दोष आहेत ते मलांसोबत बाहेर निघून जाणार आहेत. त्यामुळे दोषांचं चवन होणार आहे. म्हणजे दोष एका ठिकाणाहून दुसरीकडे म्हणजे मलांसोबत त्यांचं शरीरातून बाहेर निष्क्रमण होणार आहे. क्रिया सन्निरोध म्हणजे जे पचन, श्वसन हे जे काही नॉर्मल प्राकृत शारीरिक क्रिया आहेत
हे सगळे होण्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. सन्निरोध म्हणजे अडथळा निर्माण होणे. क्रिया म्हणजे ज्या प्राकृत शारीरिक क्रिया आहेत, जसं डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, तर या सगळ्यामध्ये एक अडथळा किंवा एक बाधा निर्माण होणार आहे. तर हे कशाची लक्षणं आहेत? ओजो विस्त्रंसाची. म्हणजे आघातामुळे, काही ट्रॉमा झाल्यामुळे जर त्या ठिकाणचं ओज हे स्थानच्युत झालं, म्हणजे त्या ठिकाणाहून निघून दुसरीकडे गेलं, तर अशा वेळेला शरीरामध्ये काही लक्षणं निर्माण होणार आहेत. त्याला आपण ओजो विस्त्रंसाची लक्षणं म्हणणार आहोत. तर कोणती लक्षणं आहेत ती? संधी विश्लेष म्हणजे सांध्यांमधली स्ट्रेंथ, जॉईंट्स मधली स्ट्रेंथ कमी होणार आहे. सांधे एकदम गळून गेल्यासारखे वाटणार आहेत. पूर्ण शरीर गळून गेल्यासारखं, म्हणजे शरीरामध्ये काही एनर्जी नाहीये अशा पद्धतीने रुग्ण आपल्याला सांगणार आहे, की डॉक्टर मला खूपच शरीर गळून गेल्यासारखं, काही काम करण्याची इच्छा नाहीये, हातपाय पूर्ण अ, अजिबात काम करत नाहीयेत, अशा पद्धतीची कंप्लेंट्स रुग्ण आपल्याला सांगणार आहे. दोषचवन म्हणजे जे मलमूत्र शरीराबाहेर निघून जातात, त्यासोबत दोषांचं देखील शरीराबाहेर निष्क्रमण होणार आहे. क्रिया सन्निरोध म्हणजे जे पचन, श्वसन, रक्ताभिसरण ह्या ज्या काही प्राकृत शारीरिक क्रिया आहेत, त्या होण्यास देखील अडथळा निर्माण होणार आहे. तर हे ओजो विस्त्रंसाची लक्षणं सांगितलेली आहेत. पुढे आहे तिसऱ्या प्रकारचं ओज विकृती, ते म्हणजे ओजक्षय. म्हणजे जे काही आपण ओजाचं प्रमाण बघितलं, परओजाचं प्रमाण अष्टबिंदू आहे, अपरोजाचं प्रमाण अर्धा अंजली आहे. पण या ओजाचा जर क्षय झाला, याचं प्रमाणच कमी झालं शरीरामध्ये, तर मात्र काय लक्षणं दिसणार आहेत? सगळ्यात आधी तर ओजाचा क्षय का होणार आहे, त्याची काय कारणं आहेत ते आपण बघूया. जसं आपण ओजो व्यापत मध्ये बघितलं, की अयोग्य आहार विहारामुळे ओजो व्यापत होणार आहे. आघात, ट्रॉमामुळे ओजो विस्त्रंस होणार आहे. तर ओज क्षय कशामुळे होणार आहे? व्यायामो म्हणजे अति व्यायाम केल्यामुळे, ओव्हर एक्सरसाइज केल्यामुळे, अनशनम म्हणजे खूप काळ उपाशी राहणे किंवा अति उपास तपास, व्रतवैकल्य करणे, की ज्याच्यामधून अति प्रमाणात दीर्घकाळ काहीही आहाराचं सेवन न करणे. अनशन म्हणजे काहीही आहाराचं सेवन न करता दीर्घकाळ लंघन करणे. चिंता म्हणजे कंटिन्युअस काहीतरी विचार करत राहणे, चिंतन करत राहणे, स्ट्रेसमध्ये असणे. वृक्ष अल्प प्रमिताशन आणि आहार जे सेवन करत आहे ते देखील कसं? वृक्ष म्हणजे एकदम ड्राय, कमी, अल्प प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात अशा आहाराचं सेवन करणं. वात आतपौ म्हणजे एकदम वादळी वाऱ्यामध्ये कंटिन्युअसली काम करणे. आतप म्हणजे कडक उन्हामध्ये काम करणे. भय नेहमी घाबरलेला असणे. शोक म्हणजे नेहमी दुःख करत असणे, काहीतरी सॅड मूडमध्ये, कंटिन्युअसली सॅड मूडमध्ये राहणे. वृक्षपानम कंटिन्युअसली वृक्ष आहार चं सेवन करणे किंवा काहीतरी जे एकदम ड्राय आहे अशा पदार्थांचं सेवन करणं. प्रजागर म्हणजे जागरण करणे, रात्री जागरण करणे. कफ शोणित शुक्राणाम मलानाम च अतिवर्तनम म्हणजे कफ, शोणित, शुक्र यांचं अति प्रमाणामध्ये शरीरातून बाहेर निघून जाणे, शरीराबाहेर त्यांचं उत्सर्जन होणे. म्हणजे शुक्र धातूचं, रक्त धातूचं अति प्रमाणामध्ये शरीरातून बाहेर निघून जाणे. मग ते काही ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्याच्यातून काहीतरी इंजुरी झाली आणि ब्लड लॉस जास्त प्रमाणात झालेला आहे, किंवा शुक्राचं अति प्रमाणात शरीराबाहेर जाणे म्हणजेच अतिव्यवाय किंवा अति स्त्री सेवन या कारणामुळे जर शुक्र शरीरातून वारंवार जास्त प्रमाणात बाहेर पडत असेल, या सगळ्या कारणांमुळे ओजाचा क्षय होणार आहे. कालो म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर काय म्हणू शकतो आपण, की वय, वार्धक्य. काल म्हणजे आपण एक एज ग्रुप घेऊ शकतो, की वार्धक्य, वृद्धावस्थेमध्ये ओजाचा क्षय होणार आहे. भूत म्हणजे भूतबाधा असेल. उपघात म्हणजे काही आघात होणे, मार लागणे, ह्याच्यामुळे ज्ञातव्याहा क्षय हेतवाहा म्हणजे हे सगळे ओजक्षयाचे हेतू सांगितलेले आहेत, ओजक्षयाची कारणं सांगितलेली आहेत. तर हे जे आहे ओजक्षयाची कारणं ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अतिव्यायाम, अति लंघन करणे, अतिचिंतन करणे, वृक्ष आणि कमी प्रमाणात म्हणजे अतिशय कोरडे पदार्थ, अतिशय कमी प्रमाणामध्ये आहाराचं सेवन करणे, जास्त वादळी वाऱ्यामध्ये काम करणे, अति कडक उन्हामध्ये कंटिन्युअस काम करणे. एखादी व्यक्ती कंटिन्यू घाबरत असेल कोणत्याही गोष्टीला घेऊन,
तर त्या अति घाबरल्यामुळे देखील ओजाचा क्षय होणार आहे. शोक म्हणजे नेहमी दुःखी राहणे, सतत दुःखी राहणे. वृक्षपानम म्हणजे एकदम वृक्ष ड्राय अशा आहाराचं किंवा पदार्थांचं सेवन करणं. रात्री जागरण करणे. कफ, शोणित, शुक्र यांचं अति प्रमाणामध्ये शरीरातून बाहेर जाणे. काल म्हणजे वार्धक्य, वृद्धावस्थेमध्ये भूतबाधा जर काही असेल, उपघात म्हणजे काही आघात झालेला असेल, तर या सगळ्या कारणांमुळे शरीरस्थ ओज जे आहे त्याचा क्षय होणार आहे. जर असा क्षय झाला तर आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहेत? जर या ओझ्याचा या पर्टिक्युलर जे काही कारणं सांगितलेली आहेत त्या कोणत्याही कारणामुळे जर ओझ्याचा क्षय झाला तर काय लक्षणं दिसणार आहेत? बिभेती दुर्बलो भीक्षणम ध्यायती व्यथितेंद्रियाः दुष्छायो दुर्मना वृक्षाः क्षामश्च एव ओजसाः. म्हणजे जर अशा ओझ्याचा क्षय झाला तर बिभेती म्हणजे तो व्यक्ती कंटिन्युअसली भित्रा होणार आहे. त्याला कंटिन्युअसली कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत राहणार आहे. दुर्बल आणि ती व्यक्ती एकदम दुर्बल होणार आहे, वीक होणार आहे. ध्यायती व्यथितेंद्रियाः म्हणजे त्या मनुष्याची ज्ञानेंद्रिय जी आहेत ती अकार्यक्षम होणार आहेत. म्हणजे त्याचे जे काही सेन्सेस आहेत ते व्यवस्थित काम करणार नाहीयेत. दुष्छायो म्हणजे त्याचा जो काही वर्ण आहे, एक जो काही ऑरा आहे तो गळून जाणार आहे किंवा त्याचे जे चेहऱ्यावरचे तेज आहे ते निघून जाणार आहे. जर ओझ्याचा क्षय झाला तर हे सगळे लक्षणं आपल्याला बघायला मिळणार. वृक्ष म्हणजे स्किन एकदम ड्राय होणार आहे. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलात आणि हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे जे लॉंग स्टेसाठी असणारे जे काही पेशंट्स असतात म्हणजे जे 6-6 महिने 8-8 महिन्यांपासून हॉस्पिटलाइज्ड आहेत, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत कंटिन्युअसली 6 महिने 8 महिने, जर त्यांच्याकडे बघितलं क्रोनिक इलनेसच्या अशा पेशंट्सकडे जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला ही सगळी लक्षणं बघायला मिळतात. म्हणजे ती व्यक्ती अतिशय दुर्बल झालेली असते, त्यांचे सेन्सेस व्यवस्थित काम करत नसतात, त्यांच्या शरीराचा किंवा चेहऱ्याचं तेज नष्ट झालेलं असतं किंवा स्किनला पूर्ण ड्रायनेस आलेला असतो. तर हे सगळं काय आहे तर त्या ठिकाणी झालेल्या ओझ्याच्या क्षयामुळे आपल्याला ही लक्षणं बघायला मिळतात. आणि असा जर ओझ्याचा क्षय झाला म्हणजे हा अपर ओझ आणि पर ओझ. पर ओझ्याचा जर क्षय झाला तर डायरेक्ट मृत्यू होणार आहे. अपर ओझ्याचा क्षय झाला तर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहेत. बिभेती म्हणजे ती व्यक्ती घाबरणार आहे. दुर्बल म्हणजे त्या व्यक्तीला एकदम वीक वाटणार आहे. दुर्बल स्ट्रेंथ त्या व्यक्तीची कमी होणार आहे. त्या व्यक्तीची इंद्रिये काम करणार नाहीयेत. ज्ञानेंद्रिय सेन्सेस व्यवस्थित काम करणार नाहीयेत. त्याच्या चेहऱ्याचं जे काही तेज आहे, चकाकी आहे ते निघून जाणार आहे आणि त्या व्यक्तीची स्किन पूर्ण रुक्ष होणार आहे. त्यामुळे ओजक्षय जर झाला तर मनुष्य दुर्बल आणि भित्रा होतो. त्यामुळे ओजक्षय झाल्यास मनुष्य सतत चिंता करत राहतो. म्हणजे काही ना काही त्याच्या डोक्यात विचार सुरू राहतात. त्यामुळे त्या मनुष्याची ज्ञानेंद्रिय जी आहेत ती अकार्यक्षम म्हणजे त्याचे सेन्सेस काम करणार नाहीत. म्हणजे जर तो डोळे उघडे आहेत पण त्याला जे बघायचे ते सोडून तो शून्यात काहीतरी बघत राहील, काहीतरी विचार करत राहील. कान उघडे आहेत, ऐकायला येतंय पण आपण जे बोलतोय ते त्याला आकलन होत नाहीये किंवा त्याला त्याचं प्रोसेसिंग होत नाहीये. तर हे काय आहे तर त्याची ज्ञानेंद्रिये अकार्यक्षम होणे याला आपण म्हणतो. ओजक्षयामुळे मनुष्याचं मनोबल देखील कमी होतं आणि त्यामुळे तो नेहमी दुःखी राहतो. आणि या ओझ्याच्या स्वरूपातील धातुस्नेह कमी झाल्यामुळे, कारण आपण बघितलं होतं ओझ्याचा पर्यायच धातुस्नेह सांगितलाय. जर अशाच ओझ्याचाच क्षय झाला तर स्निग्धता कमी होणार आहे. तर ऑटोमॅटिकली शरीर अवयव जे आहेत ते रुक्ष होणार आहेत. म्हणजे स्किन पूर्ण ड्राय होणार आहे. निस्तेज अशी त्वचा आपल्याला त्या रुग्णाची बघायला मिळणार आहे. तर हे काय आहे, हे ओजक्षयामध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण ओज हा जो टॉपिक आहे तो कम्प्लीट केलेला आहे. हा टॉपिक MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये ओजो विकृती जी आहे ती SAQ साठी विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये तुम्हाला ओजो विस्त्रंस, ओजो व्यापत आणि ओजक्षय असे तीनही पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे. किंवा पूर्ण ओज हा टॉपिक म्हणजे त्याची निरुक्ती, पर्याय, त्याचे भेद, प्रमाण, ओझ्याचं कार्य आणि ओजो विकृती असा मोठा LAQ साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा MCQ साठी जे छोटे छोटे आपण ओझ्याचं स्वरूप हा श्लोक विचारला जाऊ शकतो. किंवा ओझ्याची जी निरुक्ती आहे तो श्लोक तुम्हाला MCQ साठी विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा टॉपिक तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचा आहे.
आज आपण ओज हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.